नमस्कार. टी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व अभियोग्यता धारकांचं सहर्ष स्वागत. बघा, आज 10 जुलै आहे आणि सर्व आस्थापनांना जाहिरातीसाठीची ही आजची शेवटची तारीख आहे 10 जुलै. तर बऱ्याच अंशी असं वाटतंय की 5 दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. कधी कधी जरी ऑफिशियल अनाउन्समेंट आली नाही तरी अंतर्गत काम सुरू राहील. म्हणजे ज्या काही आस्थापनांचं काम थोडंसं त्रुटींमुळं ते जे रोस्टर माघारी गेलेलं आहे तर ते पुन्हा येऊन त्याच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या अपलोड होतील. तर 5 दिवसांची वाट पाहूयात आणि 20 तारखेच्या दरम्यान कदाचित आपल्यासाठी पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे. तर बघा, कमेंट्समध्ये बरेच असे प्रश्न येत आहेत की मला मार्क एवढे आहेत तर मग माझं सिलेक्शन होईल का, काही होप्स आहेत का? तर बघा, पूर्णतः ते जे मार्कवर डिपेंड न राहता तुम्ही ते जे आपल्याला लिमिट घातलेलं आहे 50 आणि 100 चॉईस प्रेफरन्स देण्याचं, तर तुम्ही कशा पद्धतीनं ह्या चॉईस देता, कशा पद्धतीने या चॉईसची या प्रेफरन्सची निवड करता त्याच्यावर डिपेंड आहे पूर्णतः. कधी कधी असंही होऊ शकतं, म्हणजे शक्यता नाकारता येत नाहीये, कारण लिमिटेशन्समुळे असे होण्याचे प्रकार नक्की ह्या भरतीत असं होणार आहे. काय होऊ शकतं की कधी कधी एखादा जर दुर्गम भाग असेल तर त्या दुर्गम भागामध्ये अभियोग्यता धारकांचा लोंढा कमी दिसतो आपल्याला, किंवा महिला वर्ग जो आहे तो अशा दुर्गम भागाला शक्यतो चॉईस देत नाही, प्रेफरन्स देण्याचं टाळतो. मग त्या ठिकाणी अशा एखाद्या अभियोग्यता धारकाचा फायदा होऊ शकतो की ज्या अभियोग्यता धारकाला ऍव्हरेज पेक्षाही कमी मार्क आहेत आणि जर त्या अभियोग्यता धारकाने त्या ठिकाणच्या एखाद्या संस्थेला, एखाद्या आस्थापनेला जर चॉईस दिला, प्रेफरन्स दिला, तर त्याचं सिलेक्शन नक्की होणार आहे. कारण त्या ठिकाणी दुर्गम भाग असल्यामुळं त्या ठिकाणाला, त्या संस्थेला सगळ्यांनी इग्नोर केलेला असेल आणि इग्नोर केल्यामुळे तो फायदा त्या कमी मार्कवाल्या अभियोग्यता धारकाला नक्की होईल. हे असं या भरतीमध्ये होणारच आहे. पहिल्या ज्या भरतीमध्ये काय झालं होतं 2022च्या, की अनलिमिटेड आपण प्रेफरन्स देऊ शकत होतो. मग काही अभियोग्यता धारक काय करायचे की मनाला वाटेल तेवढे चॉईस किंवा आलेले 1000 तर 1000 चॉईस भरून मोकळे व्हायचे. मग त्या 1000 मधल्या एखादा जर हायर मार्कवाला आहे, चांगला मार्कवाला आहे, 130, 140, 145 मार्कवाला आहे, जर याने सगळेच्या सगळे प्रेफरन्स देऊन टाकले तर कुठे ना कुठेतरी त्याचं सिलेक्शन हे व्हायचंच. आणि जर ऍव्हरेज मार्कवाले होते ते मग अशा दुर्गम भागातल्या ठिकाणी त्यांची निवड होऊन जायची. मग निवड झाल्यानंतर ते बरेच जण तिथं जॉईन होत नव्हते आणि त्या जागा रिक्त राहिल्या जायच्या. परंतु आता माझी सर्व अभियोग्यता धारकांना विनंती राहील, तुमचा जर स्वतःचा त्या दुर्गम भागात किंवा त्या ठिकाणी जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणाला पहिला चॉईस देऊन टाका किंवा पहिल्या 10-15 मध्ये तो चॉईस देऊन टाका. तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी नक्की होऊन जाईल. कमी मार्क असून सुद्धा तुम्हाला नोकरी मिळवण्याची, या भरतीमध्ये स्वतःच्या पदरामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची ही छान संधी आहे, कमी मार्क असूनही. कारण नक्कीच त्या ठिकाणी महिला वर्ग हा दुर्लक्ष करतो किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, जाता येत नाही दूरवर, त्यामुळे ते भाग दुर्लक्षित राहतात. आता ह्या भरतीमध्ये एक अशीही शक्यता आहे जी नाकारता येत नाहीये बघा, की अशी पॉसिबिलिटी आहे की एखादी संस्था, महाराष्ट्रातली कोणती ना कोणती तरी एखादी संस्था, असं होऊ शकतं, पॉसिबिलिटी फक्त मी सांगते, की एखादी संस्था ही सगळ्यांकडून दुर्लक्षित राहू शकते. म्हणजे खूपच अतिदुर्गम भागातली एखादी संस्था आहे की जी फारसं ज्ञात नाहीये, म्हणजे आपल्या अभियोग्यता धारकांना माहित नाही. तिथे जे काही स्थानिक लोक असतील ती समजा नसेल एखादं कोण तिथं एज्युकेटेड किंवा असं BSc BEd झालेलं, BCom BEd झालेलं वगैरे वगैरे, जर त्या ठिकाणी नसतील तर कदाचित ती संस्था दुर्लक्षित राहू शकते आणि अशी एखादी संस्था येईल की त्या संस्थेवर कुणीही चॉईस दिलेला नसेल, कुणीही प्रेफरन्स दिलेला नसेल. असंही होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अशी पॉसिबिलिटी इथं होऊ शकते. आपले 100 प्रेफरन्स संपून जातील चांगले चांगले संस्था बघून किंवा आपल्या ओळखीचे संस्था बघून. काही अभियोग्यता धारक तर आता त्या संस्थांची माहिती घेतात की त्या संस्थेमध्ये, त्या शाळेमध्ये पट कसा आहे, तर पट पाहून चॉईस दिली जाते. विद्यार्थी संख्या चा काही प्रॉब्लेम येणार नाही ना, म्हणजे भविष्यामध्ये माझी नोकरी सेफ राहील वगैरे, असं पाहून सुद्धा चॉईस देताना दिसतात. तर असा अभ्यास करून तुम्ही चॉईस दिला तर अतिउत्तम आहे. परंतु तुम्ही जर शिक्षक आहात तर जिथं पटसंख्या कमी आहे तर ती पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरता हे पण महत्वाचं आहे. उलट अभियोग्यता धारकांनी असं लक्ष ठेवलं पाहिजे की मी जिथं जाईन तिथली पटसंख्या
तिथली विद्यार्थी संख्या ही त्या ठिकाणच्या शिक्षकांमुळं आपल्या टीचिंगमुळं वाढली पाहिजे. आणि जर आपण आपलं बेस्ट देत असू त्या शाळेवर तर नक्की पटसंख्या वाढायला मदत होते. तर बघा आता आज 10 जुलै नंतर आपल्यासाठी काही अपडेट येतात त्याच्यावर आपण लक्ष ठेवून राहूया. काल बघा एक पुण्याची एक अपडेट आलेली आहे की पुण्यामधल्या 59 आस्थापनांच्या भरपूर अशा जागा अपलोड झालेल्या आहेत. त्या जागांचा आकडा खूप मोठा आहे. त्या संस्थांमध्ये किती जागा अपलोड झालेल्या आहेत. भारतीय विद्यापीठाच्या भरपूर जागा आहेत. अशा बऱ्याच पुण्यातल्या इन्स्टिट्यूट आहेत, ज्या संस्था आहेत, की ज्यांच्या जागा ह्या पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. ती एक आपल्या अभियोग्यता धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि परवाच्या एका जाहिरातीमध्ये आपण पाहिले की क्रीडा शिक्षकाची एक जागा होती. त्या जाहिरातीत एक होती म्हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या ह्या क्रीडा शिक्षकांच्या जागा या भरतीमध्ये नक्की भरल्या जाणार आहेत. त्यामुळे क्रीडा शिक्षकांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. तर पाहूयात आपण आजची अपडेट काय येते आणि त्यानुसार आपला पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.